राज्याच्या राजकारणामध्ये मधुकरराव चौधरी हे नाव सर्वांनाच परिचित आहे आणि याच कुटुंबातली आता पुढची पिढी जी आहे ती राजकारणात सक्रिय झालेली आहेत। काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी हे राजकारणात सक्रिय झालेले आहे आणि त्यांच्या दौऱ्यांना सुद्धा सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आता धनंजय चौधरी आहेत। आपण त्यांच्याशी या त्यांच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत। आता आपला एक कार्यक्रम मागे पार पडला, त्याच्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात जे आहेत त्यांनी असं होतं की धनंजय पुढचा आमदार बघायला आवडेल आणि त्यांनी त्याच ठिकाणी तुमची एक प्रकारची राजकीय लॉन्चिंगसुद्धा केली होती। विधानसभा निवडणूक आहे, पक्षाची या संदर्भात उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालं आहे का आणि त्यानंतरची पुढची भूमिका पुढची वाटचाल कशी असणार आहे? नक्कीच म्हणजे पक्षाने तो कार्यक्रम जो झाला होता, जेव्हा म्हणजे सर्वप्रथम मी सर्व पक्षश्रेष्ठींचे फार मनापासून आभार मानतो, कारण अशा अराजकीय कार्यक्रमांवरती राजकीय घोषणा करणे फार मोठी गोष्ट असते आणि फार जबाबदारीची गोष्ट असते जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या जनतेसमोर काही राजकीय घोषणा करतात। पण ती त्यांनी मनामध्ये एकही खंत न ठेवता केली, त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर ऋणी असणार आहे। साहजिकपणे पक्षाशी या संदर्भात चर्चासुद्धा झालेली आहे आणि पक्षाने म्हणजे आम्ही पक्षाकडे अर्जसुद्धा पाठवलेला आहे की माझ्या नावाचा अर्ज जो आहे तो की उमेदवारीसाठी इच्छुक आहे म्हणून, आणि त्या संदर्भात पक्ष आता हळूहळू निर्णय घेईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दादा, युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे। गेल्या तुमच्या जर पिढ्यांचा विचार केला तर त्या वेळेचा हा वेगळा होता आणि काँग्रेसच्या घराण्यामध्ये ओळख राहिलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये आहोत, स्वतंत्र काँग्रेस स्वबळावर ही निवडणूक लढणार नाही आहे, महाविकास आघाडीमधून ही निवडणूक लढणार आहे। तर तुमच्या पद्धतीने तुमच्या विरोधात जे पक्ष आहेत ते मातब्बर पक्ष आहेत, जसं भाजप आहे, शिवसेना, शिंदे गट आहे। मी एक युवक म्हणून महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित अशी आघाडी म्हणून मी पाहतो आणि तसाच जनतेचा कल जो आहे तो आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पाहायला मिळाला की 31 सीट आज या महाराष्ट्र राज्यामध्ये 48 पैकी महाविकास आघाडीच्या निवडून आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा 4थ्या नंबरवरती पक्ष गेलेला आहे। असं महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं, महायुतीला पण फार मोठा धक्का मिळाला, पण ते सर्व राजकारण जे असतं ते आज कोणाच्या हाती आणि उद्या दुसऱ्या कोणाच्या हाती हे सर्व गोष्टी चालतच असतात। पण साहजिकपणे समोरचं आव्हान काही एवढं सोपं नसणार आहे। केंद्रामध्ये परिस्थिती वेगळी असते, राज्यामध्ये परिस्थिती वेगळी असते असं आपण सर्व म्हणतो। या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून आपली यंत्रणा अर्थातच पक्ष संघटन असेल, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेण्याचं काम असेल आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आणखीन काही नियोजन करता येईल। बूथ नियोजन त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं। तर अशा सगळ्या मायक्रो लेवलच्या गोष्टी जर कधी या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना करता आल्या तर महाविकास आघाडी नक्की या निवडणुकीमध्ये बाजी मारेल असं माझं ठाम मत आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तुमचे वडील जे आहेत आमदार शिरीष चौधरी हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती, त्यानंतर क्रॉस वोटिंग झालं, त्यांच्या नावाची चर्चा होती, या सर्व आरोप प्रत्यारोप झाले। तर पुढच्या काळामध्ये नेमकं तसा काही विचार आपल्या कुटुंबात झालेला आहे की पक्ष बदलासंदर्भातला काही विचार आहे का, की आपण काँग्रेस पक्ष म्हणूनच ही निवडणूक सामोरे जाणार आहात? काँग्रेस पक्ष म्हणूनच ही निवडणूक सामोरी जावी लागणार आहे, कारण त्याच्या मागचा जो माझा पारिवारिक इतिहास आहे, काँग्रेस पक्षावरती एक वेगळी निष्ठा, एक वेगळा विश्वास आणि एक वेगळं कार्य काँग्रेस पक्षासाठी माझ्या परिवाराने सातत्याने करत आलेलं आहे। 1936चं ग्रामीण अधिवेशन भरवण्यासाठी माझे पणजोबा स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांचं खूप मोठं योगदान होतं। त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये जवळपास 35 वर्ष सक्रिय आणि 25 वर्ष पदावरती असं स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी योगदान काँग्रेस पक्षासाठी दिलेलं आहे। आणि त्यानंतरसुद्धा 2009ची जेव्हा निवडणूक आदरणीय शिरीषदादा चौधरी अपक्ष जरी लढलेले असले तरी आदरणीय शिरीषदादांनी एका मिनिटात पाठिंबा काँग्रेस पक्षाला दिला, म्हणजे महाआघाडी सरकारला त्या काळी दिला होता आणि वारंवार दादांनी आदरणीय शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व दादांचे सहकारी असतील किंवा त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील यांनी काँग्रेस पक्षाशी निष्ठा कायम ठेवत या परिसरामध्ये सदैव काम केलेलं आहे आणि यापुढच्या काळातही मी त्याच पावलांवरती काम करणार।
तर हे होते आपल्यासोबत धनंजय चौधरी. चौधरी कुटुंबातलं वारस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एक युवा आणि तरुण चेहरा आहे आणि आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे. आमदार शिरीष चौधरीनंतर आता पुढची पिढी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आहे. आमच्या कुटुंबाने आजपर्यंत काँग्रेस पक्षाची बांधिलकी राहिली आहे, निष्ठा राहिली आहे आणि त्याचनंतर आता पुढे त्याच निष्ठेने काँग्रेस पक्षात राहून पुढची म्हणजे आताची जी विधानसभा आहे त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आणि साहजिकच लोकसभेमध्ये जसा सकारात्मक प्रतिसाद हा महाविकास आघाडीला असेल किंवा काँग्रेसला मिळाला, तोच प्रतिसाद विधानसभा निवडणूकसुद्धा आम्हाला मिळेल असा विश्वास या ठिकाणी तरुण चेहरा म्हणून ओळख असलेले धनंजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.